तू हवीशी मला. भाग 12. आजी आणि ट्रडवर माझ्यावर प्रेम करतात पण ते तुमच्यासारखं किस करत नाहीत. तिच्या निरागस प्रश्नावर कबीर हसला आणि म्हणाला, माझे प्रेम त्यांच्यापेक्षा वेगळं आहे. तुम्ही माझ्यावर प्रेम करता का? पण तुम्ही माझ्यावर प्रेम का करता? नाही, तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाहीत. तू नेहमी माझ्यावर रागवता. पुन्हा पुन्हा पनिशमेंट देतात. तुम्ही कालच आलात आणि येताच तुम्ही माझ्यावर किती रागावलात. मी तर तुम्हाला काहीच बोलले पण नाही. ते किस चुकून झालं. मी त्यासाठी तुम्हाला सॉरी सुद्धा म्हटलं पण तुम्ही तरी मला पनिशमेंट दिली. आणि आज दुपारी सुद्धा त्यावेळी मी काहीच केलं नव्हतं. जेव्हा तुम्ही मला पनिशमेंट देता तेव्हा माझ्या ओठांना खूप वेदना होतात. अगदी श्वासही घेता येत नाही मला. आणि जेव्हा तुम्ही इथे स्पर्श करता तेव्हा खूप दुखतं. प्रिया छातीकडे बोट दाखवत खिन्नपणे म्हणाली. तिच्या इतक्या निरागस तक्रारी ऐकून कबीर आश्चर्यचकित झाला की कोणी इतक निष्पाप आणि निरागस कसं असू शकतं. त्याने प्रियाचा चेहरा धरला आणि वर करून विचारलं, तुलाही पनिशमेंट वाटते का? प्रिया तिचे निष्पाप डोळे कबीरच्या निळ्या डोळ्यांकडे पाहत म्हणाली, पण तुम्हीच तर म्हणाला होतास ना की ही पनिशमेंट आहे. कबीरला त्याच्या लाडक्या डॉलला कसं समजवायचं कळत नव्हतं की त्याचं तिच्यावर किती प्रेम आहे. त्यामुळे तो तिच्यावर हक्क गाजवतो. कबीर प्रियाकडे बघत म्हणाला, तू मूवी बघत नाहीस का? हो, मी बघते ना मूवी. हे सांगताना प्रियाच्या डोळ्यात एक चमक आली जी कबीरने देखील पाहिली. त्याला वाटलं की आता तो प्रियाला सहज समजवू शकेल. कबीरने प्रियाला विचारलं, तू कोणते मूवी बघतेस? तर प्रियाने बोटावर मोजत आणि कबीरच्या आशांवर पाणी फेकत मूवीची नाव सांगू लागली. शिंचन, छोटा भीम आणि सर्व कार्टूनचे नावे सांगितली. हे सांगताना प्रिया खूप खुश दिसत होती, जणू काही तिच्या आवडत्या विषयावर चर्चा चालू होती. तुम्ही पण हे मूवी बघता का? तिने विचारलं. कबीरने प्रियाच्या मूवींची नाव ऐकली तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. त्याने मनात विचार केला की ही अजून कार्टूनमधून बाहेर आलेली नाहीये. ती अजून लहान आहे आणि त्याला पण एका लहान मुलीसारख्या मुलीच्या प्रेमात पडायचं होतं का? असा विचार करून कबीरने मान हलवली. कबीर डोकं हलवत होता तेव्हा प्रियाला वाटलं की कबीर मूवी पाहत नाही. त्यावर प्रियाने विचारलं, तुम्ही कार्टून मूवी बघत नाहीत? ते खूप चांगले असतात. कबीरने प्रियाकडे पाहिलं आणि म्हणाला, नाही, मी कार्टून मूवी पाहत नाही. मी इतर मूवी पाहतो. तू कार्टून मूवीशिवाय दुसरे कोणते मूवी बघत नाही का? नाही. एकदा ट्रडू मला मूवी बघायला घेऊन गेला पण त्यात खूप फायटिंग होती. मला ते आवडत नाही. म्हणूनच टेडीने मला माझ्या आवडत्या कार्टून मूवीच्या सर्व सीडीही आणून दिल्या. माझ्या सांगण्यावरून तो माझ्यासोबत त्या मूवी पण बघतो पण मध्येच झोपून जातो. प्रियाने हे सांगताना तोंड वाकड केलं. त्यामुळे प्रिया खूप क्यूट दिसत होती. कबीरला तिला यावेळी मन भरून किस करावंसं वाटलं. पण त्याने असं केलं तर त्याला प्रियाला परत एक्सप्लेन करावं लागले असं त्याला वाटलं. म्हणून त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि नजर हटवत प्रियाला म्हणाला, आता तुला जेवण करून औषधही घ्यायचं आहे ना, तर चल. पण तुम्ही तर सांगितलंच नाही. प्रिया तो टॉपिक परत आणत आहे हे कबीरच्या लक्षात आलं होतं. म्हणूनच त्याने तो टॉपिक टाळायला प्रियाला म्हणाला, यावर आपण नंतर बोलूया. पण तुम्ही. ती एवढंच बोली की तिच्या संभाषणात व्यत्यय आणत कबीर कठोर स्वरात म्हणाला, आता मला राग येतोय. मी रागवावं असं तुला वाटतंय का? नाही नाही, मला काही जाणून घ्यायचं नाहीये. ती म्हणाली. गुड गर्ल म्हणत कबीरने प्रियाला आपल्या मिठीत उचललं. कबीरने तिला अशा प्रकारे उचलून घेतल्याने प्रिया घाबरली आणि म्हणाली, तुम्ही मला खाली उतरवा नाही तर मी पडेल. तिला घट धरून कबीर म्हणाला, नाही पडणार. पण जर मी पडले तर? ती म्हणाली. कबीरने तिच्याकडे काळजीपूर्वक पाहिलं आणि म्हणाला, मी म्हणतोय ना की तू पडणार नाहीस, मग गप्प बस. असं म्हणत कबीर बाहेरच्या दिशेने जाऊ लागला. प्रियाही पुढे काही बोलली नाही. तिलाही कबीरला राग आणायचा नव्हता. आपण पडू शकतो या भीतीने तिने कबीराच्या मानेभोवती आपले हात गुंडाळले. कबीरने तिला बाहेर आणून बेडवर बसवलं. मग प्रिया त्याला म्हणाली, आता मी खाली जाऊ? मला खूप भूक लागली आहे. प्रियाने घाबरत विचारलं, नाही, तू कुठेही जाणार नाहीस. मी इथेच जेवण मागवतो. तू याच बेडवर बसून राहा, इथून पायही खाली टाकू नकोस. तो म्हणाला, पण मला आजीकडे जायचं आहे. प्रिया म्हणाली, अजून एक शब्दही बोललीस तर मी तुला खाऊन टाकेल. कबीर तिला घाबरवत म्हणाला. कबीर असं बोलल्याने प्रियाने घाबरतच ओठांवर बोट ठेवलं आणि म्हणत मान हलवली आणि म्हणाली, आता मी काही बोलणार नाही. खरंच.
कबीरला तिच्या गोंडस रिॲक्शनवर खूप प्रेम येत होतं. त्याला खरंच तिला कच्चं खावंसं वाटत होतं. कबीरने प्रियाला वाकवून तिचा चेहरा धरला आणि तिच्या गालावर एक हलका बाईट घेतला आणि ती जागा लिक करायला लागला. तू खूप टेस्टी आहेस, असं म्हणत त्याने प्रियाचा दुसऱ्या गालावरही बाईट करून लिक केला. कबीरने हलकच बाईट घेतलं होता पण प्रियाला वेदना जाणवू लागल्या आणि तिच्या तोंडातून सुस्कारा बाहेर पडला. आता मी काय केलं? आता तुम्ही मला का खात आहात? प्रियाने तिच्या दोन्ही गालावर हात ठेवून कबीरपासून दूर जात घाबरत विचारलं. कबीरने तिचे खांदे धरून तिला जवळ ओढलं आणि म्हणाला, मी तुला सांगतोय की जर तू माझं ऐकलं नाहीस तर मी तुला खाऊन पनिश सुद्धा करेल. कबीर एक स्माईल करत तिच्या ओठांना टच करत म्हणाला, तुला माहितीये ना कोणती पनिशमेंट? कबीरने तिला अशा प्रकारे स्पर्श केल्यामुळे प्रियाच्या हृदयाच्या ठोक्यांनी वेग घेतला. प्रियाला तिचं हृदय भीतीमुळे धडधडत होतं की कबीरच्या प्रेमळ स्पर्शामुळे हे कळत नव्हतं. कबीरच्या पनिशमेंटचं नाव ऐकून प्रियाने पटकन मान हलवली. कबीरनेही तिला जास्त त्रास दिला नाही आणि तिच्या कपाळावर प्रेमाने किस करून इंटरकॉम जवळ गेला. कबीरने तिला असं किस केल्यामुळे प्रियाच्या हृदयाचे ठोके आटोक्यात येत नव्हते. प्रियाने तिचा हात तिच्या छातीवर ठेवला जिथे तिचं हृदय खूप वेगाने धडधडत होतं. प्रियासाठी या भावना नवीन होत्या. त्यामुळे आतापर्यंत ती या भावनांना भीती म्हणत होती. कबीरने नोकराला इंटरकॉमद्वारे वरच्या मजल्यावर जेवण पाठवण्यास सांगितलं. कबीरने इंटरकॉम बंद केल्यावर त्याचा फोन वाजू लागला. कॉलर आयडीवर नाव पाहून तो फोन घेऊन बाल्कनीत आला. कबीरने फोन उचलला आणि कॉलर काय बोलतोय ते ऐकून त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव धोकादायक बनले आणि त्याच्या चेहऱ्यावर एक सैतानी हसू उमटलं. कबीर थंड आवाजात म्हणाला, रात्रभर त्याला टॉर्चर करत राहा. मी सकाळी येतो. एवढं बोलून त्याने समोरच्या व्यक्तीचं म्हणणं न ऐकता फोन ठेवून दिला आणि परत रूमवर आला. कबीर त्याच्या खोलीत आला तेव्हा त्याने त्याची डॉल पाहण्यासाठी बेडकडे पाहिलं तर ती तिथे नव्हती. कबीरने आजूबाजूला पाहिलं तर डॉल दरवाजाजवळ असल्याचं त्याला दिसलं. हे पाहून कबीरचे डोळे लहान झाले आणि कोणताही आवाज न करता तो प्रियाकडे गेला आणि त्याचे ओठ तिच्या कानाजवळ घेऊन म्हणाला, काय झालं? उघडत नाहीये का? कोण विचारते याकडे लक्ष न देता प्रियाने दाराच्या नॉबकडे बघून म्हणाली, यात फिंगर. ती एवढंच म्हणाली आणि कोण विचारतंय बघायला घाबरून मागे वळून पाहत होती. तर कबीर तिच्या मागे उभा होता. कबीर फोन घेऊन बाल्कनीत गेला तेव्हा प्रिया स्वतःशीच म्हणाली, ते येण्याआधी मी इथून निघून जायचं काम. नाही त्यांना राग आला आणि त्यांनी To be मला continued. पनिशमेंट दिली व्हिडिओ तर. आवडला पण असेल मला तर त्यांची लाईक भीती करा, वाटते. शेअर मी करा खाली आणि जाऊन पटकन चॅनलला आजीकडे सबस्क्राईब जाईल. करून मग बाजूची ते मला घंटी नक्की काहीच करू दाबा. शकणार नाहीत. धन्यवाद. हा हेच करते. त्यानंतर मी त्यांच्यासमोर कधीही येणार नाही. प्रियाने हिंमत एकवटून बेडवरून खाली उतरून गेट उघडण्याचा प्रयत्न केला पण गेट काही उघडत नव्हतं. तिने लॉक पाहिल्यावर ते फिंगरप्रिंट लॉक होतं. प्रिया काय करावं याचा विचार करत होती तोपर्यंत कबीर तिच्या जवळ आला होता. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? काय वाटतं काय करेल आता कबीर? बिचारी प्रियाला काहीच कळत नाहीये. किती इनोसंट आहे ना. खरंच आजच्या जगात आहेत का एवढं कोणी इनोसंट? कमेंट्स करून नक्की कळवा. आणि बघूया अजून कबीर प्रिया काय काय पराक्रम करतात ते. त्यासाठी वाचत राहा. तू हवीशी मला.